आज आषाढ शुद्ध दशमी आहे आणि पंढरपूरमधील लाखो भाविक दाखल झालेले आहेत आणि उद्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होणार आहे। आपल्यासोबत सहअध्यक्ष जे आहेत भ गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत। नुसते ते मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत म्हणून नाही की वारकरी संप्रदायातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे। काय सांगाल? गर्दी झालेली आहे, उद्या महापूजा आहे, काय तयारी आहे? गर्दी झालेली आहे, उद्या महापूजा आहे आणि पाऊसही वरून खूप बरसतो आहे। मंदिरे समितीनं वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून खूप चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आहे। पण हे करत असताना आज अनेक गोष्टीची जरी त्रुटी असली तरी जास्तीत जास्त प्रशासन व मंदिरे समितीनं व शासन यांनी व्यवस्था करायचा निर्णय घेतलेला आहे। उद्या पहाटची महापूजा आहे, मुख्यमंत्री येणार आहेत आणि आपण एक वारकरी म्हणून आणि विठ्ठल भक्त म्हणून काय मागणार? नक्की त्यांना काय सुचवताय पंढरपूरसाठी? काही नाही, वारकऱ्यांचं सुलभ दर्शन व्हावं आणि त्या सुलभ दर्शनासाठी लागणारी जी व्यवस्थापना आहे ती व्यवस्थापना शासनानं करून द्यावं म्हणून आज मंदिरे समितीच्या वतीनं एक 100 कोटी रुपयाची आज आम्ही त्यांना मागणी करणार आहोत, ज्यामध्ये दर्शन हॉल, स्कायवॉक, टोकन पद्धतीचं दर्शन। कारण 2017 साली तत्कालीन अध्यक्ष आदरणीय अतुल बाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आपण टोकन दर्शनाची सुरुवात करावी अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली होती, पण आजपर्यंत ती परिपूर्ण झालेली नाही। आज आम्ही ती परत पुनश्च शिंदे साहेबांकडे त्याची मागणी करणार आहोत। खास बेंगलोरहून पोशाख आलाय, उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा आहे, काय प्रोग्राम असणार? आज रात्री 2:20 प्रथमतः ते श्री विठ्ठलाची पूजा व माता रुक्मिणीची पूजा करतील। पूजेच्या आधी तमाम महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधित्व या नात्याने ते दोन्ही आराध्य दैवताची महापूजा संपन्न करतील व ती पूजा 3:30 पर्यंत होईल। तदनंतर मंदिरे समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान व श्री विठ्ठलाचा आशीर्वाद त्यांना देण्यात येईल। गर्दी भरपूर आहे, VIP दर्शनावर बंदी आणलेली आहे, काय सांगाल? पंढरपूरमधील लाखो भाविक दाखल झालेत, काय तुमच्याकडनं आव्हान काय करतात? VIP दर्शन हे शासनाला केंद्रबिंदू समजून लवकरातल्या लवकर सुलभ दर्शन व्हावं, पण दरवेळेसपेक्षा वारी दीडीनं जास्ती आहे, त्यामुळे दर्शनाला थोडासा अवधी लागत आहे, पण दर्शन व्यवस्थित चालू आहे। आध्यात्मिक महत्त्व आहे आषाढी एकादशीचं, काय म्हणाल, काय सांगाल की आपली परंपरा आहे एवढी मोठी? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग। आषाढी कार्तिकी भक्त जन येती, साधू जन येती। एकदा जर आषाढीला श्री विठ्ठलाचं जर दर्शन घेतलं तर तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला। म्हणून या आजच्या दिवसाचं खूप मोठं महत्त्व आहे। मुळातच एकादशीच्या व्रताचं खूप मोठं महत्त्व आहे आणि ती एकादशी उद्या श्री पंढरी क्षेत्रामध्ये आम्हाला साजरी करायला मिळते आहे, हे आमचं परमभाग्य आहे। खरं सांगा आपल्या मनापासून की आपल्या कार्यकाळात मूळ स्वरूप देण्यात आलं मंदिराला, त्याचा प्रयत्न चालू आहे, अजून त्याचं काम चालू आहे, काय वाटतं मनापासून? आता तुम्ही सांगितले की तुकाराम महाराजांनी सांगितले पंढरपूरला गेलं तर त्यांची सांगितले, तुमच्या हातून ह्या गोष्टी होत आहेत म्हणजे तुमच्या कार्यकाळात। खरं तर मी या शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी या मंदिरे समितीला हे काम करण्याचं भाग्य दिलं। कारण यापूर्वी ज्या त्या समितीनं आपापल्या परीनं मंदिर जतन करण्याचा, संवर्धन करण्याचा प्रयत्न केला, पण आदरणीय अतुलबाबाच्या भोसलेच्या काळात त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या मंदिराचं पहिल्या सुरू धोंड्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे। आत्तापर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट कधीच झालं नव्हतं आणि ते स्ट्रक्चरल ऑडिट आपल्याला आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्याकडून करून घ्यायचं आहे, कारण ती एक शासननियुक्त समिती आहे, ते काम करत असते। त्यामुळे आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या वतीनं ते काम करायचा निर्णय झालेला आहे आणि ते करत असताना जतन केलेलं आहे, संवर्धन केलेलं आहे, त्याच्या पुढे त्याचं संगोपन केलेलं आहे। या तिन्ही गोष्टी केलेल्या आहेत। आज आपण बघताल गाभारा असेल, अतिशय देखणा व सुंदर झालेला आहे। या गाभाऱ्यामध्ये अतिशय सुंदर अशी मेघडंबरी उभा झालेली आहे, प्रभावळ उभा राहिलेली आहे। मेघडंबरी एकच दात्यानं, ज्याचं नाव सुमित मोरगे आहे, त्यांनी आपल्याला एकच
मेघडंबरी माता रुक्मिणीची आणि श्री विठ्ठलाची करून दिलेली आहे. गाभारा आज परिपूर्ण झाला आहे, अंतराळ झालेला आहे, 4 खांबे झालेले आहे, 16 खांबे झालेले आहे. आता बाजीराव पडसळगे असेल, रुक्मिणीची काही बाजू असेल, सभामंडप असेल आणि नामदेव पायरी असेल, अशा बऱ्यापैकी जवळजवळ 16 महिन्याचं काम अजून परिपूर्ण होण्याकडे राहिलेलं आहे. ते काम परिपूर्ण झाल्यानंतर एक अतिशय देखणं रूप आपल्याला श्री विठ्ठलाचं व माता रुक्मिणीचं पाहायचं मिळेल. परंपरा तुमची मोठी आणि हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. आपल्या वाडवडिलांची पुण्याई फळाला आली असं वाटतं तुम्हाला? मी एका वारकऱ्याच्या घरी जन्माला घेतलो, बरोबर. हेच माझं बहुत सुकृतांची जोडी आहे. आणि त्याही वारकऱ्याच्या घरी एखाद्या पीठाच्या सेवेकराच्या पोटी माझा जन्म झाला, म्हणजे समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकरांच्या पोटी माझा जन्म झाला. ही अतिशय पुण्याची गोष्ट झाली. आणि मला इतक्या एक तर असं सांगतात की एका वारकऱ्याचं चरणाचं दर्शन घ्यायला त्याला कोटी जन्माचं पुण्य लागतं आहे. इतक्या वारकऱ्यांची सेवा ही केवळ माझ्या इच्छेमुळं घडत नाही, ही श्री जगतपिता पांडुरंगाच्या इच्छेनं व माझ्या गुरुपरंपरेच्या आशीर्वादानं हे घडत आहे. आणि या समितीमध्ये काम करायची संधी आज आम्हाला प्राप्त झाली. आणि याला तर वारकरी संप्रदायाचं, संपूर्ण महाराज लोकांचं फार मोठं मला श्रेय, सहकार्य, मार्गदर्शन व त्याच्याही पुढे सगळ्या महाराज लोकांचा खूप मोठा आशीर्वाद मला आहे. त्यामुळे हे काम मला सुलभरित्या करता आलं. परंपरा मोठी आहे आणि हे जे कार्य घडत आहेत ते अद्भुत आहेत, अशीच भावना हबप गैनीनाथ महाराज औसेकर महाराजांची आहे. उद्याचा सोहळा जो आहे तो अत्यंत आनंदात पार पडणार आहे आणि त्याचं नियोजन करण्यात आलं आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.